नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। गटरछाप खासदार आणि डांबरचोर आमदाराने अवकातीत राहावं, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला इशारा। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका सहन करणार नाही, वेळ पडल्यास शिवसेना प्रमुखांच्या कारनाम्यांचे पंचनामे करू, निलेश राणे गरजले। आणि डांबर चोरून आणलेले फटाके वाजणार नाहीत, येत्या निवडणुकीनंतर पालीत येऊन मी फटाके फोडणार, स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी आमदार उदय सामंत यांना दिलं खुलं आव्हान। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। गटरछाप खासदार आणि डांबरचोर आमदारानं अवकातीमध्ये राहावं असा इशारा स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे। आमच्या राणे साहेबांबद्दल चुकीच्या गोष्टी, अपमान करणाऱ्या गोष्टी आम्ही नाही कधी सहन करणार, आणि म्हणून हे असे गटरछाप खासदार आणि डांबरचोर आमदार यांना आम्ही कधीच भीक घालत नाही। और राणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पुरून उरले, ते हे तर आम्ही गिनतीमध्ये पण ठेवत नाही लोकांना, आणि म्हणून अवकातीत राहा, खासदार विनायक राऊताला सांगतो, नाहीतर 2019 ची निवडणूक आता काय लांब नाही, बघून घेऊ। आणि उदय सामंतांनाही सांगतो, विनायक राऊत यांना मांडीवर खेळवायचं बंद करा, कारण का येणाऱ्या फेब्रुवारी मार्च मध्ये जिथे जिथे आम्ही इन्क्वायरीसाठी पत्र टाकली होती, डांबर घोटाळा असेल किंवा यांचा वैयक्तिक व्यवहार जो काय भ्रष्टाचार यांनी अख्ख्या 15-20 वर्षात केला आहे, त्या सगळ्या इन्क्वायरीचं आपण म्हणतो ना पुढची इन्क्वायरी फेज 2 इन्क्वायरी ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्यामध्ये सुरू होईल, सामंतांच्या घरापर्यंत पोहोचेल। माझा काय वैयक्तिक वाद तुमच्याबरोबर नाही, पण हा भ्रष्टाचार झालाय, तो लोकांचा पैसा आहे, तो लोकांसाठीच वापरला गेला पाहिजे। उदय सामंत आणि कुटुंब हे काय माझे दुश्मन नाही, मी कधी समजलोही नाही। 2 दिवसापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा इथं शिवसेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेमध्ये खासदार विनायक राऊत आणि म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी येथील रायगड या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार आणि आमदारांवर कडक शब्दात टीका केली। परवा वाटतं शिवसेनेची सभा झाली, त्याच्यामध्ये खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार उदय सामंत यांची भाषणं झाली। भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की आम्हाला राणेंच्या कुठल्याही टीकेला आम्ही महत्त्व देत नाही, पण 75% भाषण हे राणेंवरच होतं। विनायक राऊतांचं तर 100% भाषण फक्त राणेंवर होतं, दुसरं ते काही बोलले नाही। पाण्याचा प्रश्न एवढा बिकट होता तिकडे, ज्याच्यामुळे हे सगळं प्रवेशाचा कार्यक्रम वगैरे झाला, पण त्याच्यावर काही न बोलता फक्त राणे हेच टार्गेट होते। पाण्यावर, विकास कामांवर, सरकारी योजनांवर, खासदार निधीवर काही बोलले नाही, खासदार असून सुद्धा।
आणि म्हणायचं की आम्ही दखल देत नाही. त्याच ग्राउंडवर सभा झाली शिवसेनेची. 70-80% वेळ हा राणेंवरच गेला बोलायमध्ये. आणि खासदार विनायक राऊत यांनी ते किती मोठे मोठे गटरछाप आहेत हे त्यांच्या भाषणातून परत एकदा त्यांनी दाखवलं. गल्ली बोळातलं भाषण जसं आपण करतो, खासदाराला न शोभण्यासारखं भाषण विनायक राऊतांनी नेहमीप्रमाणे केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्यावर जाहीर टीका आम्ही कदापि सहन करणार नाही. तेव्हा आमच्या नादाला लागायचं नाही. आम्ही राणे आहोत. नपेक्षा शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास जाहीर करू, असं माजी खासदार निलेश राणे म्हणाले. कुठली केस आहे सांगा, लोकांना सांगा, जसं आम्ही सांगतो. आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही, कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहीत होती. आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं. आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत कणकवलीत येऊन फटाके वाजवणार असं जाहीर सभेत बोलले होते. याला उत्तर देताना निलेश राणे यांनी डांबर चोरून आणलेले फटाके वाजणार नाहीत, 2019 मध्ये आम्ही पालीत येऊन फटाके फोडणार असं पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आणि म्हणून लोकांना त्यांना वाटत असेल असं व्यासपीठावरून परवा असं अमुक अमुक बोललो म्हणजे राणे थोडे बॅकफूटवर जातील, असं कधी होऊ शकत नाही. राणे कधी बॅकफूटवर खेळत नाही, फ्रंट फुटवरच खेळतात. आरेला कार्य विचारायची सवय आमच्यात आहे. आणि उदय सामंत, तुम्ही जे फटाके कणकवलीला घेऊन जाणार होतात ना, ते काय उपयोग नाही. कारण का ते डांबर चोरून विकत गेलेले फटाके ते वाजणार नाहीत, फुसके निघतील. पण 2019ला आम्ही पालीमध्ये कसे फटाके उडवतो की रत्नागिरी बघितली निवडणुकीनंतर. आम्ही खंडाळा इथं जाहीर सभा घेतल्यावर लगेचच शिवसेनेने सभा घेऊन आमच्यावर टीका केली, कारण त्यांच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली आहे. परंतु सभा मात्र निर्जीव होती असं निलेश राणे म्हणाले. मी अगोदरच म्हटलो निर्जीव कार्यक्रम होता. येऊन बसवले होते पालीतून, संदीप सावंतला चिपळूण मधून आणलं, इकडे सगळे मेले. इकडे कोण शिल्लक राहिलं नाही. संदीप सावंतला तिथून बोलवावं लागला, पालीतून कार्यकर्ते हातकंब्यातून न्यावे लागले, सगळीकडून न्यावे लागले. निर्जीव कार्यक्रम होता. एक टाळी वाजत नव्हती म्हणून ते बसवले होते. आमचा कार्यक्रम बघा तुम्ही, आमच्या कार्यक्रमाला येत नाही ना. आले असते तर तुम्हाला 2 कार्यक्रम मधला फरक कळला असता की बसवलेले कोण, थांबवलेले कोण आणि एक कुठून कुठली पब्लिक आली ती कळली असते. आज जो काय मला प्रतिसाद मिळतोय, माझ्या पक्षाला प्रतिसाद मिळतोय, ते सहन होत नाही. म्हणून याला आत्ताच आडवा करा, आत्ताच कुठेतरी अडकवा. हा गेम आहे. आणि म्हणून लगेच कार्यक्रम घेण्यात आला.
त्याच जागेवर त्याच ठिकाणी, याचा अर्थ काय होतो की निलेश राणे आज अवजड होत चाललाय, त्यांच्यावर जड होत चाललाय, परिस्थिती बदलत चालली आहे. आणि निलेश राणेला आत्ताच आडवा नाही केला तर हा पुढे आपल्याला शिल्लक ठेवणार नाही. राजकारणात म्हणतो, ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या सत्तेचा वापर दीपक केसरकर तिथून होम डिपार्टमेंटमध्ये आणि हे सगळे शिवसेनावाले खालचे, कुठेतरी आमच्या तिघांपैकी एक जरी मिळाला तर या लोकांना यांचा बंदोबस्त करायचा. पण असे करणारे पण थकले, अर्धे गेले वर, जे शिल्लक आहे त्यांच्यात काय दम नाही. म्हणून अशा पोकळ लोकांना आम्ही काय कधी घाबरलेलो नाही. आज प्रतिसाद मला मिळतो, या गोष्टीचा मला आनंद आहे की मी काहीतरी चांगलं किंवा व्यवस्थित किंवा बरोबर त्या दिशेने चाललोय, म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय, म्हणून हे सगळं षडयंत्र चाललंय. शिवसेनेमुळे कोकण विकासापासून वंचित राहिले आहे. कारण आज मच्छीमार, नाणार रिफायनरी, आरोग्य विभाग आदी विषयाचे 3-13 वाजले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत निलेश राणे हेच विजयी होणार असं म्हणाले. 4.5 वर्षामध्ये अख्खा कोकण मागे पडला आहे. नुसतं मतदारसंघावर बघू नका, इन्व्हेस्टमेंट नाही, कारखाने नाहीत, भरपाई नुकसान भरपाई नाही, महामार्ग अजूनपर्यंत रखडतोय, कधी होणार पूर्ण माहीत नाही. ते 4 वर्षापासून खासदार सांगतोय की रत्नागिरीचा एअरपोर्ट सुरू होणार, त्याचं अजूनपर्यंत काय होतंय माहीत नाही. मच्छीमारांचे प्रश्न बाहेर आलेले आहेत. काय असे किती विषय, इको सेन्सिटिव्हचे प्रश्न, परवा आंदोलन झालं इकडे सिंधुदुर्गामध्ये, इको सेन्सिटिव्ह अजून गेलेला नाही, जैतापूर अजून गेलेला नाही, जैतापूर उभा राहत आहे, नाणार डोक्यावर आलाय. कोकणाला उद्ध्वस्त केलं या शिवसेनेने. तुम्ही काय मतदारसंघाचं घेऊन बसले, अख्खा कोकण मागे गेला यांच्यामुळे. जिल्हा परिषदेमध्ये पैसे नाहीत, भीक लागले जिल्हा परिषदांना, मंत्रालयातून पैसे येत नाही कुठल्या योजनांमध्ये. आरोग्य सेवेचं काय सांगा तुम्ही, मला सांगा. ते एक सिटी स्कॅन कुठल्या आमदारांनी दिला, ते दोघं भांडतात, मी दिला की तू दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते देणं गरजेचंच आहे. ते आता का अगोदरच देणं गरजेचं होतं. एवढी भयानक परिस्थिती कोकणाची आणि तुम्ही मतदारसंघ घेऊन बसलाय. अख्खा कोकण बरबाद झाला यांच्यामुळे. लोकांना आता कंटाळा आला यांच्या सगळ्या या कारभाराचा. नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतो, मंदिरात? ठीक आहे, लोकांची थट्टा करताय का? आणि अजूनपर्यंत तो तिढा सुटला नाहीये की राजीनाम्यावर जायचं, म्हणजे राजीनामा द्यायचा की सुट्टीवर जायचं. मग उपनगराध्यक्ष कसा येणार, मग तो कारभार कसा 6 महिने सांभाळणार, सुट्टी किती दिवसाची असेल, हा काय कारभार झाला? लोकांनी कुठल्या विश्वासावर तुम्हाला निवडून दिलं होतं? आणि म्हणून 100% परिवर्तन होणार. खासदार 100% 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा पराभव होणारच. आम्ही फटाके मातोश्रीच्या बाहेर वाजवणार मुंबईमध्ये. मुंबई इथं गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यासाठी शिवसेनेकडे वेळ नाही. कारण त्यांचे नेते ठाकरे सिनेमा रिलीज करण्याच्या मागे लागले आहेत असं सांगून शिवसेनेला विकासाचं काही पडलेलं नाही असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केली. आज इतिहासामध्ये सर्वात जास्त कालावधी चालणारा BSTचा संप हा आत्ताचा. इतके आत्तापर्यंत संप झाले मुंबईमध्ये, BST कर्मचाऱ्यांनी केले, पण 7-8 दिवस संप आजपर्यंत कधी तो वाढला नव्हता, चिघळला नव्हता. आणि याचं सर्व श्रेय उद्धव ठाकरेंना आहे, शिवसेनेला आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आगरमध्ये ही सगळी आमचे कर्मचारी BSTचे बसले आहेत आणि उद्धव ठाकरे त्या पिक्चरचं गाणं रिलीज करायला 5 स्टारमध्ये पार्ट्या करतायत. ते छोटं कार्ट ते आदित्य ठाकरे ते तिकडे ठाण्यामध्ये नाचतंय स्टेजवर काल त्या सरनाईकांच्या कार्यक्रमामध्ये. हे सगळे कुटुंबाला घेऊन रस्त्यावर बसलेत. त्यांचं ठाकरे कुटुंबाला काय नाही, पण पिक्चर महत्वाचा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गटारछाप खासदार आणि डांबरचोर आमदाराने अवकातीत राहावं, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला इशारा.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका सहन करणार नाही, वेळ पडल्यास शिवसेना प्रमुखांच्या कारनाम्यांचे पंचनामे करू, निलेश राणे गरजले. आणि डांबर चोरून आणलेले फटाके वाजणार नाहीत, येत्या निवडणुकीनंतर पालीत येऊन मी फटाके फोडणार. स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी आमदार उदय सामंत यांना दिलं खुलं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.